नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही निघत आहोत डोंगरगडला. डोंगरगडला आम्ही बाईकने निघत आहोत. या अगोदर आम्ही खूप सारा प्लॅन केला होता की ट्रेनने जायचं की बसने जायचं, परंतु सर्व प्लॅन आमचा जागेवर राहून माझा भाऊ आणि मी दोघे मिळून आम्ही बाईकने डोंगरगडला जात आहे. तू चलते का डोंगरगडला? डोंगरगडला चलते? चालताय? अरे बापरे बापरे. तर मित्रांनो, आम्ही आता पडोली पार करत आहोत आणि आम्हाला जवळपास 4-5 वाजेल असा आम्हाला अंदाज आहे. तर सर्वप्रथम चंद्रपूरचं जे सकाळचं वातावरण आहे ते तुम्ही बघू शकता. आणि आम्ही आता चाललो आहोत CNG सेंटरवर. म्हणजे आमची गाडी म्हणजे बाईक ही CNG वाली आहे. यामध्ये CNG प्लस पेट्रोल दोन्ही समाविष्ट होते. त्यामुळे पहिले आम्हाला CNG फुल करून आपल्या मार्गाने निघावं लागेल. चला मित्रांनो, आम्ही निघत आहोत आता डोंगरगड या मार्गाने. हा आपला बंगाली कॅम्प चौक आणि आम्ही आता पुढे जात आहोत. सकाळचं वातावरण हे खूप सुंदर आणि थंड वाटत आहे आणि यामुळे आम्ही आपल्या वेगाने डोंगरगडच्या मार्गाने निघत आहोत. आम्ही आता पोहोचलेलो आहोत चिचपल्लीचे हे मारुतीचे मंदिर, छोटेसे मंदिर खाली आहे आणि ही मोठी मूर्ती. तर आम्ही येथे थांबू शकत नाही कारण की आम्हाला खूप दूर जायचं आहे, म्हणजे जवळपास 300 अबाव किलोमीटर. म्हणून आम्हाला येथे दर्शन करून आम्ही पुढे निघत आहोत. तर चला मित्रांनो, तुम्ही आमच्यासोबत राहा. आम्ही सकाळी 7 वाजता निघाल्यामुळे आम्ही जवळपास 8 वाजता मूलमध्ये आता पोहोचलेलो आहोत. आणि येथून आम्हाला जवळपास आता अंदाज आम्हाला माहिती नाही, त्रासदायक हा प्रवास आमचा राहणार आहे. याआधी मी काही व्लॉग बनवलेले आहे, ते तुम्ही बघू शकता. आणि हे पुढचे व्लॉग आहेत. यानंतर असेच व्लॉग येत राहणार आहे. हां, माझे व्हिडिओ थोडे वेगळे आहे बाकी लोकांपेक्षा. मला अंदाज आहे तुम्हाला आवडणार आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणार आणि व्हिडिओला लाईक पण करणार. ते तुमच्या आवडण्यावर आहे. तर हे आहे मूल. हे तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये थोडं वेगळं दिसत असेल, परंतु हे आहे मूल आणि आम्ही इथून पुढे जात आहे आपल्या दिशेने. मित्रांनो, जाताना खूप खुशी आहे, परंतु काय होते, ही आहे वैनगंगा नदी आणि नदीचे ते खूप मोठे पूल. आणि तुम्ही बघू शकता आमचा सुंदर प्रवास. आम्ही दोघेच भाऊ आहोत, कारण खूप साऱ्या मित्रांना म्हटलं चला बा, तर कोणी यायला तयार नव्हतं. जमलं तर आम्ही ट्रेन किंवा कारने पण प्रवास केला असता, पण जेव्हा कोणी तयार नव्हतं तेव्हा आम्ही आमचा स्वतःचा प्रवास केलेला आहे.
तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहोत गडचिरोली जिल्हा. आम्ही डोंगरगडच्या रस्त्याने जेव्हा जात आहोत तर आम्हाला हा गडचिरोली जिल्हा मार्ग आम्हाला थोडा सोपा वाटला. त्यामुळे आम्ही गडचिरोली जिल्ह्याचा निवड केलेला आहे. आणि हा रस्ता स्टॉप असल्यामुळे आम्हाला तर कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही अशी आम्हाला आशा होती. म्हणून आम्ही हा गडचिरोलीद्वारे प्रवास निवडलेला आहे. तर मित्रांनो, आता आम्हाला लागली आहे भूक. आम्ही पोहोचलेलो आहोत वडसा. आणि वडसेमध्ये खूप शोधल्यानंतर हा आम्हाला रेस्टॉरंट मिळालेला आहे. अजून आपल्याला खेड्यात किती किलोमीटर जायचं आहे? खेड्यात किती किलोमीटर जायचं आपल्याला? आम्ही आलो जवळपास 100 ते 150 किलोमीटर अंतर पार केलं आहे. म्हणजे चंद्रपूरवरून गडचिरोली मार्गे वडसाला पोहोचलेलो आहे. आणि आता इथून जाणार आम्ही होमारा आणि त्याच्यानंतर डोंगर. चला मित्रांनो, आम्ही निघत आहोत पुढच्या समोरला. जायचं चला मित्रांनो, आम्ही आलो नवेगाव बांधला आणि आता जाणार आम्ही तलाव बघायला. नवेगाव बांध.
तर मित्रांनो आम्ही आलो आहो नवेगाव बांधमध्ये. नवेगाव बांध हा तलाव आहे, खूप मोठा तलाव आहे. जाता येते का तिकडे? पुरे चेंज झालं तर दिसतं. पहिले तर हरणावर नव्हतं दिसतं. अरे नाही नाही, तुला काहीच करत नाही. तुला काय वाटलं काय करणार मी? ओय बंदर भाऊ, नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आलो आता नवेगाव बांधच्या तलावामध्ये. बोटिंग व्यवस्था चालू असेल तर नक्कीच बोटिंग करू. छान परिसर आहे. तलावातील कमल तोडल्यास 200 रुपये दंड आकारण्यात येईल. सुकून होता. चला वैभव, चला चला चला. तर मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो आहोत कोहमारामध्ये. कोहमारामध्ये CNG स्टेशन आहे आणि आम्ही आत्तापर्यंत 200 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. कोहमारा आम्हाला 200 किलोमीटर पडलेलं आहे आणि म्हणून आम्ही आता CNG पंपवर चाललेलो आहोत. तर येथे CNG नाही आहे. त्याला विचारू काय कोण आणतो तर मित्र CNG नाही आहे का काही आणतो हां पुढे थोडं मध्ये किती किलोमीटर? 2 किलोमीटर. तर मित्रांनो आम्हाला CNG नाही मिळालं आणि त्याच्यामुळे आम्ही आता 2 किलोमीटर अर्जुनीला चाललो आहे. कडक अर्जुनीला. कारण CNG शिवाय आमची गाडी पुढे जाऊ शकणार नाही. तर मित्रांनो आम्ही आलो आहोत येथे CNGसाठी. बघू शकता इथे CNG आहे.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथला रेट जो आहे तो 85 रुपये के जी आहे आणि आम्ही चंद्रपूरचे रहिवासी आहे. तर आम्हाला 90 रुपये के जीनुसार CNG मिळतो आहे. तर मित्रांनो आम्ही आता लागलेलो आहोत डोंगरगडच्या मार्गाने, जो आम्ही हायवे पार करून आता डोंगरगडच्या रस्त्याने लागलेलो आहोत. जवळपास इथून 50 किलोमीटर अंतर हे डोंगरगड सिटीसाठी राहणार आहे. सांगायचं तात्पर्य असं की या गावामध्ये मराठी बिलकुल चालणार नाही आणि तुम्हाला त्यांच्या छत्तीसगडी भाषेमध्येच बोलावं लागणार आहे. तर ते मी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु तसं काही झालेलं नाही. मी मराठी माणूस आहे, मराठी व्यक्ती आहे, त्यामुळे मी कुठे पण मराठी बोलण्यास भाग पाडल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. परंतु हे प्रत्येक ठिकाणी चालणार नाही. आम्हाला थोडंसं वाटलं की ते समोरचे जे पहाड आहे, आम्हाला वाटलं की ते डोंगरगड आहे, पण ते आमच्याकडे
आमच्याकडून चुकी झालेली आहे. ते डोंगरगड नाही आहे, ते या गावातील एक पठार आहे. हां, तिथे पण एक मंदिर आहे बरं. परंतु मित्रांनो, जे समोर दिसणारे जे मोठे पहाड आहे ते आहे डोंगरगडची बमलेश्वरी माता. ते आपल्याला उजव्या साईडला, जे रोडच्या उजव्या साईडला जे पहाड दिसत आहे ते आहे बमलेश्वरी, आणि आम्हाला तिथे जायचं आहे. खूप दूर असं वाटतंय, परंतु आम्हाला इथे येण्यासाठी जवळपास 300 किलोमीटर अंतर पार करावं लागलेलं आहे. आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत डोंगरगड नगरीमध्ये. महाबमलेश्वरीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही येथे पोहोचलेलो आहोत. आम्हाला इथे पोहोचण्यासाठी जवळपास म्हणजे आम्ही 7 वाजता घरून निघालेलो आहोत आणि येथे पोहोचायला आम्हाला 3:30 वाजत आहे. म्हणजे आम्हाला इथे 8 घंटे म्हणजे 8 घंटे आम्हाला 8 ते 8.5 घंटे या गावाला पोहोचण्यासाठी लागलेलं आहे. नक्कीच आम्ही गाडी कंटिन्यू चालवलेली नाही आहे, परंतु आमचं बसणं म्हटलं तर म्हणजे गाडीवर बसणेसुद्धा आम्हाला कठीण झालेले होते. आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत. आम्हाला सर्वप्रथम इथे एखाद्या रूमची आवश्यकता आहे, म्हणजे आम्हाला थोडा आराम करावा लागेल आणि नंतर आम्ही या डोंगरावर चढाई करणार आहोत. म्हणून आता सर्वप्रथम आम्ही आता रूमची शोध मोहीम करणार आहे, जी आम्हाला परवडेल अशी. आम्ही काही वर्षापूर्वी म्हणजे माझा मित्र, मी आणि माझा भाऊ या ठिकाणी रेल्वेने आलेलो होतो आणि आज आम्ही दोघे जण या गावाला बाईकने आलेलो आहोत. नक्कीच सर्वांना हे परवडण्यासारखं नाही आहे, कारण सर्वजण बाईकने येऊ शकणार नाही, परंतु ज्यांना कुणाला बाईकने यायचं असेल त्यांच्यासाठी हा व्लॉग नक्कीच फायद्याचा ठरणार आहे. हे आहे सुंदरसं मंदिर जे नवीन बांधले गेलेलं आहे, म्हणजे खूप काही वर्ष झालेले आहे, परंतु सुंदर हे मंदिर आहे. आणि आम्ही चाललेलो आहोत मंदिराच्या दिशेने, जे डोंगरगड जे म्हणजे महाबमलेश्वरी मंदिराचं जे ठिकाण आहे, जे द्वार आहे, आम्ही त्या दिशेने चाललेलो आहोत. आणि नक्कीच आमचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. आणि याचा नेक्स्ट पार्ट आम्ही नक्कीच काढत आहोत, म्हणजे आम्ही जेव्हा महाबमलेश्वरीच्या डोंगरावर चढणार आहोत तेव्हा याचा नेक्स्ट पार्ट हा लवकरच तुमच्या समोर सादर करत आहोत. आम्ही आता पोहोचलेलो आहोत मंदिराच्या द्वाराच्या जवळ. तर आता हा व्लॉग येथेच संपवत आहोत आणि याचा पुढील पार्ट लवकरच तुमच्या समोर सादर होत आहे. तरी तो पार्ट नक्कीच बघावा आणि आम्हाला सहकार्य करावे.